सर्व या लहान मुलांना एक 10 मिनिटाचं ध्यान शिकवलं आणि त्यांचे अनुभवसुद्धा रेकॉर्ड केले. ते मी सोबत जोडतच आहोत. ध्यान केल्यावर कसं वाटलं? छान वाटलं. ओके, पुन्हा सांग. ध्यान केल्यावर कसं वाटलं? आता आईवडिलाला शिकवशील घरी गेल्यावर? ओके, छान वाटलं. घरी गेल्यावर आई, बहीण, भावंड, शेजाऱ्यांना शिकवशील? आज तुझ्या बाबाला आम्ही मीटिंगला बोलावलं, आईला. त्यांच्याकडून ध्यान करून घे. छान. डोळे उघड, आता डोळे उघड, इकडे बघ. तुझ्या शेजारच्या तुझ्या मैत्रिणींना शिकवशील? आई बाबाला शिकवणार? ओके. तुला काही सांगायचं? कसं वाटलं? सांग ना, बोल ना. छान वाटलं की अंग दुखलं, काय वाटलं? ओके, ठीक. छान वाटलं. घरी गेल्यावर आई बाबाला शिकवणार? आज मीटिंगला पाठवायचं त्यांना. काय वाटलं? छान वाटलं. ओके ओके. घरी गेल्यावर आईला बाबाला शिकव, भावांना शिकव. तुला काय वाटलं? तुझा श्वास जोरजोराने जात होता ना. याला जागा करा. अच्छा लगा? ओके. छान वाटलं. ओके. तुझ्या घरी बाबाला, शेजाऱ्यांना सांगशील? आईकडून ध्यान करून घेशील? ओके. घरी आई बाबाला शिकवशील? कसं वाटलं ध्यान? हां, घरी गेल्यावर आई बाबाला शिकव, संध्याकाळी मीटिंगला पाठव. इच्छिता? छान वाटलं, शांत वाटलं थोडंसं. ओके ओके. काय करा तुम्ही आता अनायासे प्रशासक म्हणून ह्या मुलींकडून, या सर्वांकडून ध्यान करून घ्यायचं. मला हां रिलॅक्स वाटलं, जड वाटलं, कसं वाटलं? बघा, रिलॅक्स वाटलंच पाहिजे असं नाही. कधी कधी जड पण वाटणार. सकाळी एक मुलगा होता, सारखा अस्वस्थ व्हायचा, कधी त्याचं मन अशांत होतं. एक मुलगा सारखा डोळे उघडे ठेवायचा, कारण त्याच्या शरीरामध्ये त्याचे विचार त्याला अस्वस्थ करत होते. अधिक कोणाला काही अनुभव आला का? 157 प्रकारच्या संवेदना असतात. किती? आपण जसं साप पाहिल्यावर पोटात तो गोळा उमटतो, ती पण एक संवेदना आहे. आलं लक्षात? डोकं जड वाटलं. चांगली गोष्ट आहे ना. हे बघ, मनामध्ये जो ताण असतो, जो आपण दाबून ठेवलेला आहे, तर तो ताण कुठेतरी बाहेर पडायला पाहतो. मग तू काय करायला पाहिजे? सतत आपलं ध्यान करत राहायचं, आणि तो डोकं जड पडेल आणि कदाचित 3 दिवसानंतर ते निघून जाईल. यू गेट द पॉईंट? इच्छिता? छान वाटलं, शांत वाटलं थोडंसं. ओके ओके. काय करा तुम्ही आता अनायासे प्रशासक म्हणून ह्या मुलींकडून, या सर्वांकडून ध्यान करून घ्यायचं. मला महत्त्वाचा संदेश असा की मी माझं आयुष्याच्या ध्यानासाठी अर्पण केलं, आणि याच्यावर खूप मोठं माझं सतत वाचन, लिखाण चालू असतं. काय होतं की आपण ध्यानापेक्षा ध्यानाची भांडणं जास्त करतो. जगात 25-30 प्रकारचे ध्यान आहे. सर्व ध्यान चांगले आहेत. एका माणसाची पूर्ण पाठबीट तुटली 100 ठिकाणी. अमेरिकेतला कोणी जॉन डॉन, ते डॉक्टर बोलले तो आता जीवनातनं पूर्ण गेला. कोणी मला गोळी घ्यायची नाही आणि एकही काही करायचं नाही. त्याने काय केलं? स्वयंसूचना ध्यान केलं की माझी पाठ दुखत नाही, माझी पाठ चांगली झाली, माझे हाडं जोडत आहेत. स्वयंसूचना. आणि 3 महिन्यात तो चालू लागला. किती? 3 महिन्यात. तसं आपण काय तो माझी पाठ दुखते, माझं असं होते, माझं तसं होते, तर त्या डोळे बंदच ठेव. ध्यान केल्यावर कसं वाटलं? छान वाटलं. ओके, पुन्हा सांग. ध्यान केल्यावर कसं वाटलं? आता आईवडिलाला शिकवशील घरी गेल्यावर? ओके, छान वाटलं. घरी गेल्यावर आई, बहीण, भावंड, शेजाऱ्यांना शिकवशील? आज तुझ्या बाबाला आम्ही मीटिंगला बोलावलं, आईला. त्यांच्याकडून ध्यान करून घे. छान. डोळे उघड, आता डोळे उघड, इकडे बघ. तुझ्या शेजारच्या तुझ्या मैत्रिणींना शिकवशील? आई बाबाला शिकवणार? ओके. तुला काही सांगायचं? कसं वाटलं?
सांग ना, बोल ना. छान वाटलं की अंग दुखलं, काय वाटलं? ओके, ठीक. छान वाटलं. घरी गेल्यावर आईबाबाला शिकवणार, आज मीटिंगला पाठवायचं त्यांना. काय वाटलं? छान वाटलं. ओके ओके. घरी गेल्यावर आईला बाबाला शिकव, भावांना शिकव. तुला काय वाटलं? तुझा श्वास जोरजोराने जात होता ना. याला जागा करा. अच्छा लगा? ओके. छान वाटलं. ओके. तुझ्या घरी बाबाला शेजाऱ्यांना सांगशील, आईकडून ध्यान करून घेशील. ओके. घरी आई बाबाला शिकवशील. कसं वाटलं ध्यान? हां, घरी गेल्यावर आई बाबाला शिकव, संध्याकाळी मीटिंगला पाठव. सर्व या लहान मुलांना एक 10 मिनटाचं ध्यान शिकवलं आणि त्यांचे अनुभवसुद्धा रेकॉर्ड केले. ते मी सोबत जोडतच आहोत. वही सीजनल है और वही रीजनल है। अगर घर को स्वस्थ रखना चाहो परिवार को, तो घर में सस्ती से सस्ती चीजें खाने की आदत डालो। खाओ, महंगी मना नहीं कर रहा हूं, स्वाद के लिए जो चाहे खा लो, पर स्वस्थ रहना है तो सस्ती चीजों को खाओ। सीजनल खाओ, रीजनल खाओ, और दोनों समय नहीं तो कम से कम एक टाइम ओरिजिनल। हाँ, अगर आपको किसी डॉक्टर ने ला इलाज कह दिया है कि आपकी बीमारी अब जाने वाली नहीं है, एक प्रयोग करके देख लो। 6 महीने के लिए, केवल 6 महीने के लिए आग का चढ़ा हुआ खाना बंद कर दो। सीजनल, रीजनल और दोनों समय ओरिजिनल। 6 महीने प्रयोग करके देख लो, 40 दिन में चमत्कारिक परिणाम देख लोगे। 6 महीने में बिल्कुल ठीक। क्या कैंसर हो गया है? तुमचं भाग्य चांगलं. आज खूप चांगला विषय होता की काजू बदाम महत्त्वाचे नाहीत आणि अंकुरित धान्य जे आहे आणि ग्रीन जे आहे हे शरद किती शिबिराला आलं, शिबिराला हे पहा. सागर साहेबांना काय संदेश द्यायचा आहे? कारण ऐका ना, त्यांच्या मिसेसला मी व्हिडिओ कॉल केलाय. घरचे सगळं आणायला पाहिजे. कशावरनं बोललात तुम्ही? घरचे सगळे आणायला पाहिजे होते असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी जे काही ज्ञान देण्यात आलं आणि जे काही खरी माहिती सांगण्यात आली, ज्यामुळं आपलं आरोग्य, माणूस निरोगी जीवन कसं जगेल आणि शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती, हे अगदी, आणि ती कशी सांभाळायची, त्या प्रकारे जे काही ज्ञान इथं देण्यात आलं, जे काही अध्यात्म आणि हे निसर्गोपचार, हे जे ज्ञान इथं देण्यात आलं, हे कुठंच मिळणार नाही असं मला वाटतं. ऐका ना, म्हणून तुम्हाला विनंती की 19 मार्च 2013 रोजी सर्व आमदारांना मध्य प्रदेशमध्ये शिकवलं. तुम्ही तुमच्या आमदारांच्या, मंत्र्यांच्या, खासदारांच्या मागं लागा. आपल्या विधानभवनात मंत्र्यांना शिकवतो ते देशभर, राज्यभर शिकवतो. मी हे 100% करेन, कारण मी नुकतंच राष्ट्रीय मोदी सेवा समितीचा प्रदेश उपाध्यक्ष झालो. अरे वा वा. हे ऐका ना, हे माझं भाग्य. डायरेक्ट दिल्लीशी संपर्क आहे. आमचे जे राष्ट्रीय याला काय अध्यक्ष म्हणतात, भारत माता पावली. अरे मला 100% राष्ट्रीय अध्यक्ष जे दिल्लीचे आहेत ते लखनौचे राहणारे आहेत. मी यांना पाहायला आलो. यदुवंशी म्हणून आहेत ते. आमचे संपूर्ण भारतभर आमची संघटना आहे. पूरी की जानी चाहिए, और थोड़ा ये सफाई के साधन तो गैसेज नहीं बनेंगी, पैरों की एक्सरसाइज करेंगे, ठीक हो जाएंगे। कमरे चात्रासन, गर्म पानी का एनिमा लीजिए और इसमें लास्ट में 4 आसन दिए गए हैं। उत्थान पाद, पवन मुक्त, शलभ और धनुष, ये 4 आसन करिए, ठीक हो जाएंगे। सतत सर्दी, धूल, पानी पोते ही काम येते नहीं, छिंका, खाली दिन का खाना बंद कर दीजिए, सफाई के 4 आसन कर दीजिए, 3 दिन में रह जाए समस्या। तालुका शिरोळ, अलिबाग, जिल्हा लातूर। मी 2017 मध्ये पहिलं शिबिर केलेलं आहे. मी आणि माझे मिस्टर दोघेही आम्ही ह्या साधनेत आहोत. व्हेरिकोज व्हेन चांगलं झालं. दाखवा की बघ. पहिलं शिबिर आम्ही पंढरपूरला केलं. काय म्हणतात 877 डॉक्टर सर्जन 95 परळी यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही पंढरपूरचं शिबिर केलं. तेव्हा काही कळलं नाही आम्हाला.
शिबिराबाबत म्हणजे असं पहिलं शंभर डोक्यावरूनच गेलं, काय का नाही असं हे काही कळलं नाही. त्याच्या पाठोपाठ 6 महिन्यानं आळंदीला एक शिबिर झालं. आळंदीमधलं शिबिर केलं. मग तेव्हा 6 महिन्यांनी आमच्या मिस्टरचा 2 अंजुप्लास्टरी झालेल्या आहेत. 2006, 2014 अशा कालावधीमध्ये रिपोर्ट काही नॉर्मल येत नव्हता. मग 6 महिन्यानंतर आम्ही आमच्या डॉक्टरकडे गेलो, तर त्यांनी रिपोर्ट एकदम ओके आहे, जे काही साधना करतात ते तुम्ही कायमस्वरूपी ठेवा असं सांगितल्याबद्दल मग आम्ही जास्तच जोडल्या गेलो साधनेमध्ये. आणि तेव्हापासून 7 वर्ष झालं आम्ही हेच करतो, सलाड, ज्यूस आणि संध्याकाळचं जेवण. माझे मिस्टर काही कारणाने येऊ शकले नाही आणि त्यांना खूप सोरासाचा त्रास होता, तर त्यांना असे 10 जळू लावत होतो, रक्त येत होतं हातातून पायात. ते सुद्धा आजार एकदम कमी झालेला आहे. बाकी सगळं नाही. दोघांची तब्येत चांगली आहे, गोळ्या सगळ्या बंद आहेत आणि एकदम छान. ही शिबिर केल्यावर खूपच चांगलं आहे. सगळ्याला आम्ही आवर्जून सांगत होतो आमच्या लातूरला एक शिबिर घ्या. 6 वर्ष झालं आमचे कारभारी म्हणून एक दादा येतं, दादानी मी 2-3 वर्षापासून शास्त्रीजींना बोलत होतो की शिबिर आमच्या लातूरमध्ये आणा. ते तेवढं काही हे झालं नाही. मग कुलकर्णी भाऊचं भेट झाली. सगळ्यांनी मिळून बोलल्यानंतर हे कार्यक्रमाचं नियोजन झालं. बाकी शिबिर करा, पण दोघांनी मिळून करा. ह्या दोघांनी केलं तर हे शिबिर टिकतं. पुरुषांनी जर शिबिर केलं, काय खायचं आणि पोटभर नाही खायला मिळालं तर हे शिबिर सक्सेस होऊ शकत नाही. ते बायकांनी घरी व्यवस्थित चवदार बनवून दिलं तरच शिबिर टिकतं. पुरुष आणून देतील पण त्याला बनवायला पाहिजे. बनवलं तर वर्षानुवर्ष चालत राहतं. ह्या शिबिरातून खूप फायदा आहे. साधनेतून तुलादान आम्ही वर्षाला करतो. तुम्ही खूप भाग्यवान की ध्यानीमुनी नसताना आणि मी जोर जबरदस्ती करून आणि ह्या तर सुपर भाग्यवान म्हणजे कारण तुमच्या भोवतीची जबाबदारी पाहून दोघं येऊ शकत नाही माहीत होतं. अद्याप श्रीकांत शिंदे साहेबांची पूर्ण फॅमिली जाऊ शकली नाही. ते गेले एक वेळा फक्त. तर तुम्ही श्रीकांतजीला काय संदेश द्याल या शिबिराबद्दल? विशेष करून त्यांच्या ज्या दोघांचे मिसेस आहेत त्यांना काय सांगाल? एकदा शिबिर करून बघा म्हणायचं. कारण मुलांना उपयोगी आहे, मुलींना उपयोगी आहे. आणि आता इथे तुम्ही अनुभव ऐकलेच की हार्ट अटॅक, सांधेदुखी. आहार जितका जास्त तितका आपल्याला आजार जास्त असं वाटतं. आहार कमी, आजार कमी. बरोबर बरोबर बरोबर. वाटलं एवढं कळलं. तर श्रीकांत क्षीरसागर साहेब हा चमत्कारच की मी सकाळी ताईकडे जाणार नव्हतो, सहज गेलो आणि सहज तुमच्या जावईबाला जबरदस्तीने इथं 1 दिवसाच्या शिबिरला आलो. ते माझे पैसे सहज एक्स्ट्रा भरले गेले आणि मग ताईलासुद्धा जबरदस्तीने आणलं. आणि हे दोघंही 10 एप्रिल ते 16 एप्रिलच्या सेवेसाठी सहमत झाले. त्यांना अशी प्रेरणा कशी झाली देवच जाणे. आणि हा फार मोठा चमत्कार मी तुमच्या नजरेस आणत आहो की जणू काही तप सेवा सुमिरनमध्ये तुमच्या आईला ह्या तुमच्या मुलीला पाठवायचं होतं, कारण तिची ती लाडकी, जेणेकरून येणाऱ्या वंशामध्ये कोणी आजारी असणार नाही, कोणाला डायबिटीस होणार नाही, कोणाला कुठल्या व्याधी नसतील, कोणी कुठल्या गोळ्या घेणार नाही. तर असे असतात हे पूर्वजांचे आशीर्वाद. आणि या ठिकाणी गोपाल शास्त्री जे आहेत ते आता एका सेवादाराची इंटरव्ह्यू घेत आहेत की 10 एप्रिल ते 16 एप्रिलच्या सेवेला हे लायक आहेत की नाही. तर हे तुमच्या आईचे आशीर्वाद की माझ्या हातून हे कार्य व्हायचं होतं याची मलाही जाणीव नव्हती. वास्तविक मी कलेक्टरच्या भेटीला आलो होतो, ती तर बाजूला राहिली, पण माझ्याकडे कला आहे, त्याला संपर्क करण्याची कला आहे. त्या व्यक्तीला इथं नाव सांगा. आपला कार्यक्रम पेपरला देणे, ॲडव्हर्टाईज करणे, लोकांचा संपर्क
अशा रीतीनं क्षीरसागर साहेब पाहाल काय आईचे आशीर्वाद. जे गोपाल डॉक्टर तुमच्यापासून शेकडो मैल दूर होते, आईच्या आशीर्वादानं 400 मैल दूरवरून मला तिने बोलावलं. जबरदस्तीने इथे एक दिवस शिबिरला आणलं आणि तुमच्या घरात आता या तप सेवा सुरूंचे डेली अपडेट सुरू होतील. देशातील राज्यातील बातम्या सुरू होतील. हा असता आईचा आशीर्वाद. मी 4 वर्ष झाले पण अद्याप असा गंभीर सेवक बनलो नाही. मॅडम बघा 3 तासापूर्वी आली आणि एक जबाबदार समाजाचा घटक बनत आहे. मी तर मंत्रमुग्धच झालो. रिटायर हो रहे हैं. रिटायर का मतलब जानते हैं, फिर से तैयार हो रहे हैं. तैयार होने के लिए रिटायर भैया की जय जय. खूब आपको आयुष्य दे, आरोग्य दे प्रभु, ऐसे खूब शक्ति दे, ताकि खूब बढ़िया आप भगवान की सेवा कर सके. खूब दिन दूनी रात चौगुनी आपको स्वास्थ्य और आगे प्रभु की जय. हम सबकी शुभकामनाएं. जीवेम सर्व सतम पशेम सर्व सतम. ठीक है, चला जाए. हां हां रेडी आहे या ना. या सर्व टीम या. या ताई तुम्ही इकडे या सगळ्या लेडीज या. ग्रुपच्या फोटो द्या. या इकडे जा जा. अरे तो वहाँ खींचो ना, यहाँ का खींचवा ले जाओ. वा वा वर वा वर वा वर वा. साहेब या की नाही साहेब या की फोटो पडतो तुमचा काय वगैरे साहेब बोलिए नाही बसून करायचं तुमचा सब करायचं. आइए वाह. जय 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 जय. बोलो गुरुदेव भगवान की जय.